बाळांनो वेलकम. आज आपल्याला आपल्या एक्सिटरी सिस्टमबद्दल आणखीनही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. किडनी फंक्शन कशा तऱ्हेनं रेग्युलेट होतं याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. आणि हे व्हिडिओ लेक्चर जर तुमचं मिस झाले असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे रोल ऑफ अदर ऑर्गन्स इन एक्सक्रीशन. बाकीचे जे अदर ऑर्गन्स आहेत त्याचा एक्सक्रीशनमध्ये काय रोल आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आपला जो मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आहे तो आहे किडनी. त्या किडनीबद्दल तर आपण डिटेलमध्ये सगळं काही शिकलेलं आहे. आतापर्यंत तो सगळा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. आता आणखीनही काही बॉडीचे पार्ट आहेत, आणखीनही काही ऑर्गन आहेत की जे आपल्या एक्सक्रीशनमध्ये आपल्याला हेल्प करत असतात आणि त्याचीच माहिती आपल्याला आता स्टडी करायची आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे. आता दोन असे ऑर्गन आहेत की जे आपल्याला आपल्या एक्सक्रीशनमध्ये हेल्प करत असतात आणि ते आहेत म्हणजे एक म्हणजे स्किन आणि दुसरं म्हणजे लंग्स. या दोघांचीच माहिती आपल्याला दिलेली आहे, या दोघांचाच आपल्याला स्टडी करायची आहे. आणि हेच ते दोन ऑर्गन आहेत जे एक्सक्रीशनमध्ये हेल्प करतात अदर दॅन किडनी. किडनी सोडली तर हे दोन असे ऑर्गन आहेत की जे आपल्याला एक्सक्रीशनमध्ये मदत करत असतात. ते यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्या अगोदर बाळांनो काही क्वेश्चन आपण घेऊ. आपले इंटरेस्टिंग जो पार्ट आपल्या बुकमध्ये आहे तो शिकू. बघा काय आहे विचारलेलं आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन, कॅन यू टेल. हे आता आपल्याला याची सवय झालेली आहे क्वेश्चनची आणि इंटरेस्टिंग सुद्धा असतात आणि आपल्याला जनरली याच्याबद्दल माहिती सुद्धा असतं. तर काय क्वेश्चन आहे, हाऊ डू स्किन अँड लंग्स हेल्प इन एक्सक्रीशन. लंग्स आणि स्किन एक्सक्रीशनमध्ये कशी हेल्प करते, कशी मदत करते हे आपल्याला विचारलेलं आहे. आता याचंच ॲन्सर जर आपल्याला पाहिजे असलं तर आपल्याला हा जो आजचा टॉपिक आहे तो आपल्याला आधी शिकावा लागणार आहे. त्यानंतर मग आपल्याला या क्वेश्चनचं ॲन्सर येणार आहे. तर आपण हा पार्ट आधी शिकू, त्यानंतर मग आपोआपच तुम्हाला या क्वेश्चनचं ॲन्सर येईल. ठीक आहे. तर आणखीन बघा, आणखीन एक विचारलेलं आहे, काही इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे. आता समथिंग इंटरेस्टिंग म्हणून आपल्याला काही माहिती दिलेली आहे. बघा समथिंग इंटरेस्टिंग म्हणजे फक्त आपलं तुमचं जनरल नॉलेज वाढवायसाठी ही इन्फॉर्मेशन आहे. हे एक्झाममध्ये येईलच याची काही गॅरंटी नाही किंवा एक्झाममध्ये येऊ पण शकणार नाही. फक्त तुम्हाला जस्ट तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे, तुम्हाला आणखीन चांगलं एक्सक्रिटरी सिस्टमबद्दल समजलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. एका वटवाघुळाची माहिती दिली आहे, बॅटची माहिती दिली आहे आणि ते बॅट जे आहेत त्यांना व्हॅम्पायर बॅट म्हणून ओळखल्या जाते. म्हणजे ते रक्त पिणारे बॅट आहेत. आणि हे बॅट सापडतात कुठे, तर हे बॅट आपल्याला सापडतात ते म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये. अमेरिका जो एक मोठा कॉन्टिनेंट आहे, अमेरिका जो मोठा खंड म्हणतो आपण त्याला, त्या अमेरिका खंडाचे दोन पार्ट आहे, एक साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. तर त्यापैकी साऊथ अमेरिकेमध्ये हे बॅट सापडते. आता हे बॅट कसं आहे, तर या बॅटचं आपल्याला काही माहिती दिलेली आहे. कसं आहे हे बॅट, ते नॉक्ट्युर्नल सॅंग्युअर्स मॅमल आहे. म्हणजे की हे नॉक्ट्युर्नल आहे. हे बॅट जे आहे, ही जे रक्त पिणारं जे बॅट आहे, वटवाघूळ आहे, हे कसं आहे, हे नॉक्ट्युर्नल आहे म्हणजे रात्री शिकार करणार आहे. आपल्याला तसंही माहिती आहे की जे वटवाघूळ असतात ते नॉक्ट्युर्नल असतात, ते रात्री शिकार करणारे असतात किंवा रात्री ॲक्टिव्ह असतात ते. आणि सॅंग्युअर्स आहे. सॅंग्युअर्स म्हणजे काय की ब्लड सकिंग ॲनिमल्स. आपण आपल्याला हे याच्याबद्दल माहिती आहे की सॅंग्युअर्स म्हणजे असे ॲनिमल्स असतात, असे ऑर्गॅनिझम असतात की जे ब्लड सक करतात. एखाद्या ॲनिमलचं ब्लड पिऊन ते जगतात, बाकी काही खात नाही, फक्त रक्त पिऊन ते जगतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते मॅमल्स आहेत. बॅट कसे आहेत, बॅट हे मॅमल्स आहेत. मॅमल्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहेत आणि ते आपल्या पिलांना दूध पाजतात. तर अशा तऱ्हेने याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे जे व्हॅम्पायर बॅट आहे, जे रक्त पितात, कोणाचं रक्त पितात, जे मोठे मोठे बर्ड्स आहे, जे मोठे मोठे मॅमल्स आहेत त्यांचं हे ब्लड पितात. आता हे काय करतात, त्यांच्या शिकारीसाठी हे रात्री बाहेर पडतात. यांचं जे झाडं असतील, यांचं जे राहण्याचं ठिकाण असेल, मोठी जे केव्ज असतात, ज्या गुफा आपण म्हणतो त्यांना, त्या गुहेतून किंवा मग झाडांमधून हे दूर दूरपर्यंत उडत उडत जातात मग योग्य शिकारीसाठी. आणि मग यांना योग्य शिकार भेटली की मग त्याला जाऊन हे चिपकतात, रक्त प्यायला लागतात, खूप सारं रक्त पितात. आपल्या पूर्ण बॉडी वेटच्या अर्ध रक्त हे पिऊ टाकतात. समजा एखादी बॅट जी आहे 1 किलोची बॅट असेल, फॉर एक्झाम्पल देतो, 1 किलोची जर बॅट असेल, वटवाघूळ असेल, तर हे काय करतात, 500 ml म्हणजे अर्धा लिटर तो ब्लड पिऊन टाकतात ते दुसऱ्या ॲनिमलचं. मग यांचं बॉडी वेट खूप वाढते, खूप जड होतात, मग यांना उडता सुद्धा येत नाही. मग आता हे काय करतात, हे वटवाघुळं जेव्हा हे ब्लड पित असतात त्याच वेळी यांची किडनी काय करते, युरिन तयार करायला लागते. त्याच वेळी हे लघवी पण करून टाकतात. म्हणजे आपोआपच यांच्या बॉडीमधलं पाणी कमी होईल आणि मग हे हलके होऊन जातील. कशासाठी हलके झाले, ब्लड जास्त बॉडीमध्ये गेलं पाहिजे याच्यासाठी यांनी लघवी पण केली आणि हे मग हलके झाले. मग आता पूर्ण ब्लड पिले, भरपूर सारं ब्लड पिले की हे उडत उडत मग आपल्या घराकडे येतात. म्हणजे जे त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल, घर, जे झाड असेल किंवा मग गुफा असेल त्याच्यामध्ये येऊन ते राहतात. आणि मग हे दिवसभर काहीही पाणी पित नाहीत. बघा काय काय इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. दिवसभर पाणी पित नाहीत. पाणी न पिल्यामुळे काय झालं की मग आता यांच्या बॉडीमध्ये जे यांनी प्रोटीनचा डोस डाएट केलेला आहे, जे भरपूर सारे प्रोटीन खाल्लेले आहेत, त्याच्यापासून नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आणि मग
पाण्याची बचत करायसाठी हे काय करतात, पाण्याची बचत करायसाठी, वॉटरचं कन्झर्वेशन करायसाठी हे कॉन्सन्ट्रेट युरिन तयार करतात. कसं युरिन तयार करतात, कॉन्सन्ट्रेट युरिन करतात. आणि अशीच काही ही इन्फॉर्मेशन आपल्याला मग हे इंटरेस्टिंग माहिती सांगितलेली आहे, यांनी आपल्या बॉडीमध्ये हे अडॅप्टेशन केलेलं आहे. तर ही छोटीशी माहिती होती, खूप इंटरेस्टिंग माहिती होती आणि ती होती व्हॅम्पायर बॅटबद्दल. आता आपला पुढचा आपण सेक्शन पाहू. आपला मेन जो सेक्शन दिलेला आहे तो म्हणजे रोल ऑफ अदर ऑर्गन्स इन एक्सक्रीशन. तर आपल्याला दोनच ऑर्गनची माहिती दिलेली आहे, एक म्हणजे आहे स्किन आणि दुसरं आहे लंग्स. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप करून याची माहिती बघायची आहे. सगळ्यात आधी आपण बघू की आपली जी स्किन आहे ती एक्सक्रीशनमध्ये कशा तऱ्हेनं रोल प्ले करते. तर आपली बघा, सगळ्यात आधी तर आपली जी स्किन आहे ती स्किन आपल्या बॉडीवरचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपली स्किन, आपली त्वचा. तुम्ही बघा, पूर्ण आपलं जे शरीर आहे, आपली बॉडी आहे ती स्किननी कव्हर झालेली आहे, त्वचेनं झाकल्या गेलेली आहे. म्हणजे आपल्या बॉडीमधला तो सगळ्यात मोठा ऑर्गन म्हणून ओळखला जातो. आता काही असे ॲनिमल असतात की ज्यांच्यामध्ये स्किन जी आहे ती थिन असते. कशी असते, थिन, पातळ आणि परमिएबल असते. पण आपल्यामध्ये तशी स्किन नाही आहे. जे ह्युमन बिंग आहेत, जे माणसं आहेत, म्हणजे आपण जे आहे आपल्यामध्ये स्किन ही थिक आहे, जाड अशी आपली स्किन आहे आणि इम्परमिएबल आपली स्किन आहे. ठीक आहे, हे पर्यंत लक्षात आलं. आता या स्किनला आणखीनही चांगल्या तऱ्हेनं आपल्याला जाणून घ्यायसाठी या स्किनचा आपण एक लॉन्जिट्युडनल सेक्शन घेऊ. कसा लॉन्जिट्युडनल, त्याचा LS आपण घेऊ आणि तो LS लॉन्जिट्युडनल सेक्शन आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. ही डायग्राम जी आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करा. टेक्स्ट बुकमध्ये सुद्धा ही डायग्राम आहे. काय काय दिसते आपल्याला, तुम्हाला या आपल्या स्किनचा जेव्हा आपण लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतो तेव्हा काय काय पार्ट आपल्याला दिसतात. तर सगळ्यात आधी बघा की आपली स्किन जी आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली दिसते आपल्याला. किती 2 पार्टमध्ये? आपल्या स्किनची जी वरची लेअर आहे, वरची जी लेअर आहे स्किनची, त्याला म्हटलं जातं, बघा इथे बोर्डवर मी नोट केलेलं आहे, वरच्या लेअरला इपिडर्मिस म्हटलं जातं. आणि स्किनची जी आतली लेअर आहे त्याला डर्मिस असं म्हटलं जातं. या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की स्किनची वरची लेअर त्याला म्हटलं इपिडर्मिस आणि स्किनची आतली लेअर त्याला म्हटलं डर्मिस. लक्षात आलं. त्यानंतर आता काय दिसते आपल्याला वरच्या बाजूला, आता स्किनच्या वरच्या बाजूला हे सगळे आपल्या अंगावरचे वगैरे हे सगळे हेअर्स दिसतात तुम्हाला, बरोबर. आणि ते हेअर्स जे आहेत ते हेअर फॉलिकल मधून आलेले आहेत. कुठून आलेले आहे? हेअर फॉलिकल. आपल्या स्किनमध्ये हेअर फॉलिकल आहे आणि त्या हेअर फॉलिकलमधून ते असं हेअर्स जे आहेत ते बाहेर पडतात. केस तिथूनच आलेले आहे. अजून काय काय दिसते आपल्याला या डायग्रामचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर? हेअर इरेक्टर मसल्स दिसतात. बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा डायग्रामला. काय काय दिसते? हेअर इरेक्टर मसल्स. ह्या मसल्स आहेत ज्या आपल्या या आतमध्ये केसांच्या जवळ त्या प्रेझेंट आहेत. त्यामुळे काय होते, हेअर इरेक्ट जे आहे, एखाद्या वेळी बघा की आपल्याला भीती वगैरे वाटली तर आपल्या अंगावरती असा काटा येतो. आपले पूर्ण हेअर जे आहेत ते असे उभे राहून जातात, है ना. केस असे ताठ होऊन जातात, असे काटे येतात आपल्या अंगावर. कशामुळे येतात ते काटे आपल्या अंगावरती? आपले हेअर कशामुळे ताठ होऊन जातात? तर त्या मसल आपल्या हेअरमध्ये, आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांना म्हटलं जातं हेअर इरेक्टर मसल्स. लक्षात आलं. त्यानंतर आणखीन काय काय दिसते आपल्याला? तर आपल्या स्किनमध्ये ब्लड व्हेसलचा सप्लाय झालेला आहे. सबक्युटेनियस फॅटी टिश्यू आहेत, फॅट भरपूर सारं आपल्या स्किनमध्ये. आणि आता 2 इम्पॉर्टंट ग्लँड आपल्याला आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट दिसतात. कोणत्या 2 इम्पॉर्टंट ग्लँड आहेत? एक म्हणजे स्वेट ग्लँड. कोणती? स्वेट, घाम तयार करणारी ग्लँड. स्वेट ग्लँड तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित ऑब्झर्व करा. स्वेट ग्लँड. आणि दुसरी ग्लँड आहे म्हणजे ऑइल ग्लँड किंवा तिलाच सिबॅसियस ग्लँड असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणत्या ग्लँड आहेत आपल्या स्किनमध्ये? 2. एक म्हणजे स्वेट ग्लँड आणि दुसरी आहे सिबॅसियस ग्लँड. तर ह्या आपला हा जो स्किनचा LS आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे, याला व्यवस्थित तऱ्हेनं ऑब्झर्व करा. प्रत्येक पार्ट व्यवस्थित तऱ्हेनं समजून घ्या. स्किनबद्दलची ही काही माहिती मी बोर्डवर सुद्धा नोट केलेली आहे. आपली स्किन 2 पार्टमध्ये डिवाइड आहे किंवा 2 लेअरमध्ये ते डिवाइड आहे. सगळ्यात वरची जी स्किनची लेअर आहे तिला इपिडर्मिस म्हटलं. खालचा लेअर आहे स्किनचा तो आहे डर्मिस. आणि आपल्या स्किनमध्ये 2 ग्लँड प्रेझेंट आहे. एक म्हणजे स्वेट ग्लँड आणि दुसरी आहे सिबॅसियस ग्लँड. ठीक आहे. तर आता या दोन्ही ग्लँडचं काय फंक्शन आहे, याचा एक्सक्रिशनमध्ये काय रोल आहे ते आपण स्टेप बाय स्टेप करून समजून घेऊ बाळांनो. तर सगळ्यात आधी बघा स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडची काय काय माहिती दिलेली आहे तुम्ही या डायग्राम जी आहे या डायग्रामला व्यवस्थित ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला ती माहिती व्यवस्थित तऱ्हेनं समजेल. तर काय आहे स्वेट ग्लँड, कशा आहेत? स्वेट ग्लँड ह्या सिंपल आहेत, अनब्रांच आहेत. तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करा, कशा दिसतात त्या? अनब्रांच. म्हणजे याला ब्रांचिंग आहे का? नाही. स्वेट ग्लँडला ब्रांचिंग नाही, त्या एक बिलकुल स्ट्रेट आहेत, सिंपल आहेत. त्यानंतर कॉइल्ड आहेत.
स्वेट ग्लँड कशा आहेत, कॉईल गुंडाळलेल्या तुम्हाला दिसतील, डायग्राममध्ये पण गुंडाळलेल्या दिसतील. आणि ट्युब्युलर ग्लँड्स आहेत. ट्युब्युलर म्हणजे काय लक्षात ठेवायचा, ट्युब्युलर वर्ड आला की ट्यूब सारख्या, जशी आपली ट्यूब असते ना तशा ट्यूब सारख्या ह्या ग्लँड आहेत. आणि ह्या ग्लँड कुठे जाऊन ओपन होतात, ओपन इनटू द आपल्या वरचा हा जे स्किन आहे ना आपली, या स्किनमध्ये बारीक बारीक छिद्र आहेत असे, त्याला पोर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला म्हटलं जातं स्वेट पोर्स. काय म्हणतात, स्वेट पोर्स. या स्वेट पोर्समधून घाम येतो आपल्याला जो घाम येतो ना तो बारीक बारीक आपल्या स्किनमध्ये छिद्र असतात, त्यांना स्वेट पोर म्हणतात. त्या स्वेट पोरमध्ये मग ह्या स्वेट ग्लँड येऊन ओपन होतात. या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसतील पोर्स लिहिलेलं आहे. पोर्स म्हणजे काय, तिथून आपल्याला घाम येतो. तशा तऱ्हेनं हे स्वेट ग्लँडचं आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता ह्या ज्या स्वेट ग्लँड आहेत आपल्या बॉडीवर भरपूर साऱ्या प्रमाणात प्रेझेंट आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्या बॉडीवर स्वेट ग्लँड आहेत आणि काही काही ठिकाणी आपल्या स्वेट ग्लँड जास्त प्रमाणात आहेत. तर जसं कुठे आहेत आपल्या स्वेट ग्लँड जास्त, घाम येणाऱ्या ग्रंथी किंवा घाम तयार करणाऱ्या ग्रंथी म्हणतो आपण त्याला मराठीत. स्वेट म्हणजे काय, घाम तयार करणाऱ्या ग्रंथी. कुठे आहेत ह्या जास्त, तर ते आपल्या या तळ हातावर जास्त असतात. ठीक आहे, तळ हातावर जास्त आहेत. त्याचबरोबर चेहऱ्यावर पण जास्त असतात त्या आपल्या. तर कोणाच्या बघा इथे नाकावर जास्त असतात त्यामुळे नाकावर घाम येतो, कोणाच्या या इथे मस्तकावर जास्त असतं त्यामुळे त्याला मस्तकावर जास्त घाम येतो. तर अशा तऱ्हेनं ह्या ज्या स्वेट ग्लँड आहे ह्या बॉडीच्या काही पार्टमध्ये जास्त म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात, म्हणून जास्त घाम येतो. स्वेट ग्लँड जास्त म्हणजे घाम पण आपल्याला जास्त येईल. स्वेट ग्लँड कमी म्हणजे घाम पण आपल्याला कमी येईल. तर असं हे याचं डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे, तर आता आपण याचं बघितलं, आपण याचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे हे आपण बघितलं. आता याचं फंक्शन काय आहे स्वेट ग्लँडचं, तर नावातच आहे स्वेट, ह्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत. आणि काय आहे यांचं मेन फंक्शन, ह्या काय करतात, स्वेट तयार करतात. स्वेट ग्लँड काय करतात, स्वेट तयार करतात, म्हणजे मराठीत आपण त्याला घाम म्हणतो. हा घाम तयार करतो आणि मग या घामामुळे जे आहे हे आपलं जे बॉडी आहे, आपलं जी शरीर आहे ते थंड राहते. आपण जेव्हा उन्हामध्ये वगैरे जातो, जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये, कडक सूर्यप्रकाशामध्ये जातो, आपल्याला घाम येतो. घाम कशासाठी येतो, तर घाम हा आपल्या सुरक्षेसाठी येतो बाळांनो. आपण जेव्हा उन्हामध्ये आपली स्किन भाजल्या जाते, तपते, तेव्हा मग आपल्या स्किनचं संरक्षण करायला आपल्याला घाम येतो. स्किनवर घाम आला की मग आपली बॉडी थंडी होऊन जाते आणि मग स्किन भाजत नाही. तर यामुळे काय होते की आपल्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा कमी होऊन जाते, आपल्या स्किनचं टेम्परेचर सुद्धा कमी होऊन जाते. त्याला थर्मो रेग्युलेशन असं म्हणतात. तर सगळ्यात फर्स्ट फंक्शन काय आपल्या स्वेट ग्लँडचं, ते म्हणजे थर्मो रेग्युलेशन, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणे. इथे मी नोट करून दिलेलं आहे थर्मो रेग्युलेशन, बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवणे, थर्मो रेग्युलेशन. त्याचबरोबर मग आपल्याला जो घाम येतो त्या घामामध्ये काय काय आहे, आपल्याला जो स्वेटिंग होते, आपल्याला स्वेटिंग म्हणतो ना आपण, घाम येणे, तर त्या स्वेटिंगमध्ये काय काय आहे, त्या घामामध्ये काय आहेत, तर घामामध्ये जनरली जास्त प्रमाणात वॉटरच आहे, 99% वॉटरच आहे त्या घामामध्ये. आणि NaCl सुद्धा आहे. NaCl म्हणजे काय, मीठ आहे. बघा कधी कधी आपल्याला असा घाम, आपला जो घामाचा थेंब असा टपकतो तोंडामध्ये जातो आपल्या, तर आपल्याला असा खारट लागते, साल्टी लागते, कारण की आपल्या घामामध्ये काय आहे, साल्ट आहे, NaCl आहे, मीठ आहे ना, तुम्हाला माहीत असेल याचा मिठाचा केमिकल फॉर्म्युला. त्याचबरोबर लॅक्टिक ॲसिड आहे आणि युरिया सुद्धा आपल्या या स्वेटमध्ये आहे, आपल्या घामामध्ये आहे. लक्षात आलं. तर ही माहिती पाहिली आपण आपल्या या स्वेट ग्लँडबद्दल, आपल्या या घाम तयार करणाऱ्या ग्रंथीबद्दल. आता दुसरे आणखीन एक प्रकारची ग्लँड आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट आहे, तिला म्हटलं जातं सिबॅसियस ग्लँड. काय बाय, ऑइल ग्लँड किंवा सिबॅसियस ग्लँड. लक्षात ठेवा याची दोन्ही नावं, सिबॅसियस ग्लँड किंवा ऑइल ग्लँड. आता नावातच आहे, हे काय तयार करतील, ऑइल तयार करतील. आपली जी स्किन ऑइली दिसते ना आपल्याला, बऱ्याचदा आपले केस पण हळूहळू ऑइली व्हायला लागतात. आपली ही जी स्किन आहे ती स्किन पण ऑइली व्हायला लागते. कशामुळे, कारण की ह्या ज्या सिबॅसियस ग्लँड आहे किंवा ऑइल ग्लँड आहे, ह्या ऑइल तयार करतात आणि ती ऑइल पण पूर्ण आपल्या स्किनवर पसरते, पूर्ण स्प्रेड होऊन जाते. त्यामुळे आपली स्किन ऑइली होऊन जाते. आणि त्या ऑइलला काय म्हटलं जातं बघा, ते जे ह्या ज्या सिबॅसियस ग्लँड हे जे असं ऑइल तयार करतात त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला सिबम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सिबम म्हणजे ऑइली सबस्टन्स, असा चिकटचा असा सबस्टन्स ज्याला सिबम म्हणतात. तर ह्या सिबॅसियस ग्लँडनी काय तयार केलं, सिबम तयार केलं. लक्षात आलं, एक चिकटचा पदार्थ, असा ऑइली एक सबस्टन्स, ज्याला म्हटलं जातं सिबम. आता हा सिबम काय करतो, आपल्या स्किनला काय करतो, लुब्रिकेट करतो, सॉफ्ट ठेवतो, मऊ ठेवतो ना. जेव्हा ऑइल असते आपल्या स्किनमध्ये तेव्हा आपली स्किन सॉफ्ट राहते. आणि जर ऑइल तयार नाही झालं आपल्या स्किनमध्ये, जर हे सिबमच तयार नाही झालं आपल्या स्किनमध्ये, तर आपली स्किन ड्राय व्हायला लागते बाळांनो, ड्राय सुकून जाते. मग तिला असं त्या आपल्या स्किनला अशा ओढ्या पडायला लागतात, फोल्डिंग पडायला लागतात आणि आपली स्किन जी आहे ती उलायला लागते.
आहे ना. हिवाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा काय होऊन जाते की आपल्या स्किनमधलं ऑइल जे आहे ते सुकून जाते, स्किन ड्राय पडते, ऑइल तयार होत नाही, त्यामुळे मग आपली स्किन जी आहे अशी रफ वाटायला लागते. तर हे ऑइल काय करते, आपल्या स्किनला स्मूथ ठेवते, सॉफ्ट ठेवते, नरम ठेवते. हे ऑइल खूप कामाचं आहे, जे नॅचरली आपल्या बॉडीमध्ये तयार होते, आपल्या स्किनमध्ये हे ऑइल तयार होते, आपल्याला बाहेरून लावायची काम नाही. पण जर हे ऑइल तयार नाही झालं तर मग आपल्याला ते क्रीम वगैरे ते आपण लावतो, तर बॉडीला मॉइश्चरायझर करतो, आपण मॉइश्चरायझर लावतो, त्यामुळे आपली स्किन काय होते, मॉइस्ट होऊन जाते. लक्षात आलं. तर त्यानंतर आता बघा, हे जे सिबम आहे किंवा हा जो ऑइली सबस्टन्स आहे ज्याला आपण सिबम म्हणतो, हा काय करतो, आपल्या स्किनला लुब्रिकेट करतो आणि आपल्या स्किनला सॉफ्ट ठेवतो आणि आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतो. कोणापासून प्रोटेक्शन करतो, इन्फेक्शन अँड इंजुरी. आपल्या स्किनला इन्फेक्शन होऊ देत नाही, आपल्या स्किनला इंजुरी होऊ देत नाही, बॅक्टेरियाला तो मारून टाकतो. हा जो सिबम आहे बाळांनो खूप कामाचा आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या स्किनमध्ये होऊ देत नाही, बॅक्टेरियाला तो मारून टाकतो सिबम. तर अशा तऱ्हेनं या सिबॅसियस ग्लँडचा हा रोल आहे. तर इथे आपण दोन्ही ग्लँडचा रोल बघितला की काय काय आपल्या ह्या ग्लँड कामात पडतात. तर हा फर्स्ट ऑर्गन आपण समजून घेतला जो एक्सक्रिशनमध्ये आपल्याला हेल्प करतो, एक्सक्रिशनमध्ये मदत करतो. कशा तऱ्हेनं आपल्या बॉडीमध्ये नकोशे पदार्थ आहेत, नकोशे सबस्टन्सेस आहेत, आपण आपल्या बॉडीच्या बाहेर फेकत असतो. हे सगळे एक्सक्रिटरी सबस्टन्सेस आहे बाळांनो. जास्तीचं वॉटर असेल, NaCl असेल, लॅक्टिक ॲसिड असेल, युरिया असेल, काही आवश्यकता नाही आपल्याला याची, आपण बॉडीच्या बाहेर फेकतो. तर हे सुद्धा आपल्याला मदत करणारे हे ऑर्गन्स आहेत. त्याचबरोबर एक्सक्रिशनमध्ये मदत करणारा एक आणखीन ऑर्गन तो म्हणजे आहे लंग्स. लंग्स तर तसा आपला जो आहे रेस्पिरेटरी ऑर्गन आहे, रेस्पिरेशनमध्ये तो आपल्याला हेल्प करतो. आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो त्या लंग्समधूनच. पण लंग्स जो आहे आणखीनही काही रोल प्ले करतो, तो म्हणजे एक्सक्रिशनमधला. तर बघा की जे बरेचसे ओलॅटाईल आपल्या बॉडीमधले सबस्टन्सेस आहेत, त्या होलेटाईल सबस्टन्सेस पण लंग्समधून बाहेर आपण फेकत असतो. कोणते आहेत ते, जसं की CO2 कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर फेकतो. त्याचबरोबर आपण बऱ्याच प्रमाणात वॉटरसुद्धा आपल्या श्वासोश्वासातून बाहेर फेकत असतो. खूप सारं आपण जे पाणी पितो त्याच्यापैकी 5 ते 10% वॉटर जे आहे आपल्या श्वासोश्वासामधून ते बाहेर आपण फेकत असतो. त्या म्हणजेच कुठून फेकतो आपण, ते लंग्समधूनच बाहेर फेकत असतो. त्याचबरोबर काही असे आपण सबस्टन्स खातो, काही असे पदार्थ खातो की ज्याच्यामध्ये ओलॅटाईल सबस्टन्स असतात. मसाला वगैरे आपण खाल्ला की त्या मसाल्यामध्ये भरपूर ओलॅटाईल सबस्टन्सेस असतात. मग हे ओलॅटाईल सबस्टन्सेस जे आहेत ते लंग्समध्ये येतात आणि लंग्समधून मग आपण त्याला बॉडीच्या बाहेर फेकून देतो. म्हणजे लंग्सनी काय केलं, इथे लंग्सनी एक्सक्रिशनचं पण काम केलं की नाही. तर लंग्स हा आपल्या रेस्पिरेशनमध्ये पण कामात पडतो आणि एक्सक्रिशनमध्ये सुद्धा कामात पडतो. तर हे स्किन सुद्धा तशीच आहे. आपली स्किन आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन सुद्धा करते आणि एक्सक्रिशनच्या सुद्धा कामात पडते. तसे ह्या दोन्ही ऑर्गनचा आपण स्टडी केला, या दोन्ही ऑर्गनची आपण माहिती घेतली, जे आपल्या बॉडीमधले एक्सक्रिटरी ऑर्गन्स. त्यानंतर आता आपण आपल्या नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करू, तो आहे डिसऑर्डर अँड डिसीजेस. आपल्या एक्सक्रिटरी सिस्टममध्ये होणारे डिसीजेस, आपल्या किडनीला होणारे डिसीजेस आणि डिसऑर्डरची आपण आता स्टडी करू. बाळांनो, आपल्या बॉडीमध्ये आपली जी युरिनरी सिस्टम आहे किंवा एक्सक्रिटरी सिस्टम आहे ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले, काही डिसीजेस आले तर मग आपली बॉडी व्यवस्थित फंक्शन करणार नाही, व्यवस्थित परफॉर्म करणार नाही. तर असेच काही डिसीजेसची माहिती आपल्या टेक्स्टबुक्समध्ये दिलेली आहे. मी सगळं बोर्डवरती ते नोट डाऊन केलेलं आहे शॉर्टमध्ये आणि आपल्याला हे सगळं काही एक्सप्लेन करायचं आहे. तर जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल बाळांनो, तर तुम्ही यांचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर बघा, आपल्या ही जी युरिनरी सिस्टम आहे, एक्सक्रिटरी सिस्टम आहे किंवा आपली एक्सक्रिटरी सिस्टमचे जे डिफरंट ऑर्गन असतील, किडनी असेल किंवा युरिनरी ब्लॅडर असेल, युरेटर्स असतील किंवा युरेथ्रा असतील, याच्यामध्ये वेगळे डिसीज होण्याची शक्यता असते. आणि हे डिसीजेस जे आहेत हे ओळखायचे कसे, तर याचे ओळखायचे सुद्धा वेगळ्या टेक्निक्स आहेत. जसं की सोनोग्राफी करावं लागते आपल्याला, डॉक्टर आपल्याला सोनोग्राफी वगैरे करायला लावतात किंवा मग त्याचा एक्सरे काढायला लावतात किंवा मग आपल्याला पॅथॉलॉजीमध्ये पाठवतात आणि त्या पॅथॉलॉजीच्या रिपोर्टच्या अकॉर्डिंग म्हणजे रक्तलघवीच्या टेस्ट करून मग सुद्धा या डिसीजेस कोणते आहेत ते ओळखता येते. तर आपल्याला भरपूर सारे डिसीजेस दिलेले आहेत, ते बोर्डवर आपण 1 बाय 1 करून समजून घेऊ आपली युरिनरी सिस्टमची रिलेटेड डिसीजेस. तर फर्स्ट जो डिसीजेस आहे तो आहे अल्ब्युमिन युरिया. बघा काय नाव आहे, अल्ब्युमिन युरिया. अल्ब्युमिन युरिया म्हणजे काय, एक्सेसिव्ह अल्ब्युमिन इन युरिन. जो अल्ब्युमिन आहे तो आपल्या युरिनमध्ये जास्त प्रमाणात सापडणे, त्याला अल्ब्युमिन युरिया असं म्हटलं जातं. हा जो अल्ब्युमिन आहे हा आपल्या ब्लडमध्ये असतो बाळांनो, लक्षात ठेवा. पुढे 12मध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा अल्ब्युमिनबद्दल शिकायला भेटणार आहे. अल्ब्युमिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि ते आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असते आणि ते आपलं ब्लडचं ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन ठेवायला काम करत असते. ब्लडमध्ये किती वॉटर पाहिजे आहे हे ठरवण्याचं कामसुद्धा अल्ब्युमिन करत असते. तर ब्लडमध्ये आपल्या बॉडीमध्ये या अल्ब्युमिनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. अल्ब्युमिन
अल्ब्युमिन जर युरिनमध्ये सापडलं, प्रमाणाच्या बाहेर जर युरिनमध्ये प्रेझेंट असलं, तर त्या कंडिशनला काय म्हटलं जाते, त्या डिसीजला काय म्हटलं जाते, त्या डिसीजला अल्ब्युमिन युरिया असं म्हटलं जाते. लक्षात आलं का? त्यानंतर सेकंड डिसीज दिलेला आहे कीटोन युरिया. तर कीटोन युरिया म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ कीटोन बॉडीज इन युरिन. आपलं जे युरिन आहे त्या युरिनमध्ये कीटोन बॉडीज सापडणे. जर आपण डॉक्टरकडे गेलो आणि आपलं युरिन चेक केलं आणि त्याच्यामध्ये जर कीटोन बॉडीज सापडले किंवा अल्ब्युमिन सापडला, तर मग ह्या सगळ्या रोग आपल्याला माहीत पडतात. तर आपल्या युरिनमध्ये कीटोन बॉडीज प्रेझेंट असणे याला कीटोन युरिया असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन थर्ड डिसीज आहे तो म्हणजे ग्लायकोसोयुरिया. प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन. युरिन जी आहे आपली जी लघवी आहे त्याच्यामध्ये जनरली ग्लुकोज सापडत नाही. जो एक हेल्दी माणूस आहे, एक जो निरोगी माणूस आहे, जो एक ॲडल्ट पर्सन हेल्दी पर्सन आहे, त्याच्यामध्ये कधीही ग्लुकोज सापडत नाही. ग्लुकोज कधी सापडते आपल्या युरिनमध्ये? जेव्हा आपल्याला डायबिटीस मेलिटस हा रोग होतो, म्हणजे आपल्याला मधुमेह होतो, तेव्हा मग हे आपल्या युरिनमध्ये हे ग्लुकोज किंवा शुगर सापडायला लागते आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? ग्लायकोसोयुरिया. लक्षात ठेवा, युरिनमध्ये ग्लुकोज किंवा शुगर सापडणे याला ग्लायकोसोयुरिया असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट आहे प्रेझेन्स ऑफ ल्युकोसाइड्स. ल्युकोसाइड काय? एक प्रकारच्या WBCs आहेत, म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आपण त्याला म्हणतो किंवा व्हाईट ब्लड कार्पसल्स असं म्हणतो. हे आपल्या संरक्षण करणाऱ्या पेशीज आहेत, प्रोटेक्टिव्ह सेल्स आहेत, आपल्या बॉडीचं संरक्षण करणाऱ्या. तुम्हाला माहीतच असेल WBC. तर प्रेझेन्स ऑफ ल्युकोसाइट म्हणजेच WBC इन युरिन इंडिकेट इन्फेक्शन ऑफ किडनी ऑर अदर एक्सक्रिटरी ऑर्गन्स. जर समजा आपल्या युरिनमध्ये ल्युकोसाइट सापडले, ल्युकोसाइट तर सापडत नाहीत, जर ल्युकोसाइट किंवा WBC आपल्या युरिनमध्ये प्रेझेन्स असले तर समजून जायचं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे. तसं पण बाळांनो काय होते की जनरली जर आपल्याला जेव्हा कधी इन्फेक्शन होते तेव्हा आपल्या WBC ज्या आहे आपल्या बॉडीमधल्या त्या वाढतात, कारण ह्या संरक्षण पेशीज आहेत बाहेरच्या जीवजंतूला मारायसाठी. मग याची संख्या आपल्या बॉडीमध्ये वाढते. जर प्रमाणाच्या पेक्षा जास्त WBCची संख्या वाढली आणि ते युरिनमध्ये पण दिसायला लागल्या WBC, तर समजून चालायचं की आपल्या किडनीला इन्फेक्शन झालं आहे किंवा आपले जे युरिनरी बाकीचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना सुद्धा इन्फेक्शन झालेलं आहे. तर हा आहे याचा मिनिंग. त्यानंतर बघा पुढचा जो आपला डिसीज किंवा डिसऑर्डर त्याला म्हणता येईल तो आहे किडनी स्टोन. आपण त्याला मराठीत म्हणतो मूतखडा किंवा हिंदीमध्ये त्याला पथरी असं म्हटलं जातं. तुम्ही जनरली ऐकलं असेल, हे खूप जे लोक कमी पाणी पितात किंवा जे खारपान पट्ट्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, जिथे क्षारयुक्त पाणी आहे, क्षारयुक्त जमीन आहे, अशा भागामध्ये किडनी स्टोनचं प्रमाण जास्त आहे किंवा मूतखड्याचं प्रमाण जास्त आहे. मूतखड्याचं पेशंटला तुम्ही पाहिलं असेल की त्यांचं खूप जोरात पोट दुखते, लघवीला जायला सुद्धा त्यांना भीती वाटते, एवढा पेन त्यांना होतो, एवढं पोट त्यांचं दुखायला लागते. तर याला काय म्हटलं जातं याच्याबद्दल माहिती पाहू आपण. किडनी स्टोन्स इज ऑल्सो कॉल्ड रिनल कॅल्क्युलाय. किडनी स्टोन मूतखडा याला रिनल कॅल्क्युलाय सुद्धा म्हटलं जातं बाळांनो, हे लक्षात ठेवा. आणि डिपेंडिंग ऑन कंपोजिशन दे आर क्लासिफाईड इनटू. आता हा जो मूतखडा आहे, हा जो किडनी स्टोन आहे, तो कशाचा बनलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग या किडनी स्टोनचे वेगळे वेगळे प्रकार पडतात. म्हणजे जो किडनी स्टोन असतो ना, तो हा किडनी स्टोन आपल्या किडनीमध्ये पण प्रेझेंट असू शकतो. असं जरुरी नाही किडनी स्टोन किडनीतच आहे म्हणून. किडनी स्टोन हा आपल्या युरिनरी सिस्टममध्ये कुठेही प्रेझेंट असू शकतो. आपल्या किडनीमध्ये पण असेल, बारीक बारीक जे दगडा असतात ना, त्याला स्टोन म्हणतो आपण. ते बिलकुल तसेच दिसणारे स्टोन जे आहेत आपल्या या युरिनरी सिस्टममध्ये प्रेझेंट असतात. तुम्हाला पेन व्हायला लागला तर डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला लावतो आणि त्या सोनोग्राफीमध्ये मग ते स्टोन सापडतात. एक स्टोन असतो, 2 स्टोन, कोणाकोणामध्ये 4-4, 5-5 स्टोन्स असतात. एक तर किडनीमध्ये असू शकतात, एक तर युरेटरमध्ये असू शकतात, ज्या 2 ट्यूब आहेत तिथे असू शकतात, किंवा मग जो आपली युरिनरी ब्लॅडर आहे तिथे असू शकतात हे स्टोन्स, किंवा मग जो आपला युरेथ्रा आहे त्या युरेथ्रामध्ये पण हे स्टोन असू शकतात. आणि जेव्हा आपण सोनोग्राफी करतो त्या सोनोग्राफीमध्ये हे स्टोन क्लिअर दिसून पडतात आणि मग त्याच्या अकॉर्डिंग डॉक्टर आपली ट्रीटमेंट करतो. आता हे जे किडनीचे स्टोन्स, आपण ज्याला किडनी स्टोन किंवा रिनल कॅल्क्युलाय किंवा मूतखडा म्हणतो, हे वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सचे बनलेले असतात. त्याच्यावरूनच याचे प्रकार तयार झालेले आहेत, त्याच्यावरून याचे टाईप्स तयार झालेले आहेत. तर आता हा किडनी स्टोनचा फर्स्ट टाईप कोणता आहे? कॅल्शियमचे स्टोन्स असतात. काही किडनी स्टोन हे कॅल्शियमपासून बनलेले असतात, त्यांना आपण कॅल्शियम स्टोन्स म्हणतो. हे कसे फॉर्म होतात? हे कॅल्शियम ऑक्झॅलेट और कॅल्शियम फॉस्फेट पासून तयार झालेले असतात. काही स्टोन जे आहेत हे कॅल्शियम स्टोनचे असतात, कॅल्शियमपासून बनलेले असतात, ज्यांना आपण जे की कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट पासून तयार झालेले असतात. त्यानंतर आणखीन आहे स्ट्रूवेट स्टोन्स.
स्ट्रुविट स्टोन्स कसे तयार होतात? तर स्ट्रुविट स्टोन हे बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे तयार होतात आणि जनरली कॉज बाय युरिया स्प्लिटिंग. युरिया स्प्लिट झाल्यानंतर, युरिया जमा झाल्यानंतर या युरियाचे क्षार आपल्या किडनीमध्ये, आपल्या युरिनरी सिस्टममध्ये तयार होतात आणि त्या युरियापासून मग हे किडनी स्टोन्स तयार होतात, ज्यांना स्प्रुविट स्टोन्स असं म्हटलं जातं. आता हे जे स्प्रुविट स्टोन्स आहेत हे क्विकली ग्रो करतात, फास्ट वाढतात ते बॉडीमध्ये आणि त्यांची साईज जी आहे ती लार्ज असते, मोठे खडे असतात. हे बाळांनो कधी कधी काय होते की मेडिसिन देऊन, औषध देऊन हे किडनी स्टोन निघून जातात, जे मूतखडा म्हणतो आपण त्याला, तो जनरली निघून जातो औषध वगैरे घेतल्यानंतर. पण काही काही किडनी स्टोन जे आहेत, मूतखडे जे आहेत ते मोठे असतात साईजने, ते लवकर बॉडीमधून निघत नाही, ते औषध दिल्यानंतरही निघत नाहीत. मग अशावेळी डॉक्टर काय करतात, त्यांना ऑपरेशन करून, किडनी स्टोनचं ऑपरेशन करून मग त्यांना बाहेर काढावं लागते. मग तो किडनी स्टोन एक तर किडनीमध्ये फसलेला असू शकतो, ब्लॅडरमध्ये फसलेला असू शकतो, युरेटरमध्ये फसलेला असू शकतो, किंवा जो आपला युरेथ्रा आहे त्या युरेथ्रामध्ये सुद्धा हा स्टोन फसलेला असू शकतो. त्यानंतर पुढचा किडनी स्टोन आहे तो म्हणजे युरिक ॲसिड स्टोन्स. आता युरिक ॲसिड स्टोन कसे तयार होतात? तर पीपल डोंट ड्रिंक इनफ वॉटर अँड कन्झ्युम हाय प्रोटीन्स डाएट. तर जे लोक कमी पाणी पितात, बऱ्याचदा खूप लोकांची सवय असते की ते कमी पाणी पितात. बाळांनो कमी पाणी पिलं नाही पाहिजे, आपल्या बॉडीला पाण्याची खूप गरज असते. आपली बॉडी जी आहे ती 70% वॉटरपासूनच बनलेली आहे. एक 100 किलोचा जर माणूस असला तर 70 किलो हे नुसतं आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे, हे लक्षात ठेवा. पाणी आपल्या बॉडीला खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी कमी पिल्यानं वेगळे रोग होतात. पाणी पिले तुम्ही निरोगी राहाल, आपली युरिनरी सिस्टम चांगली काम करेल, आपलं डायजेशन चांगलं होईल, आपलं मेटाबॉलिझम चांगलं होईल. म्हणून आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. रोज 5 ते 6 लिटर एवढं आपण पाणी पिलं पाहिजे आणि सीझन वाईज हे पाणी चेंज होऊ शकते. म्हणजे उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे, भले हिवाळ्यात आपण कमी पाणी पिलं तरी काही हरकत नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आणखीन जास्त पाणी पिलं पाहिजे. तसं पण कोणताही सीझन असो 4-5 लिटर आपण रोज पाणी पिलंच पाहिजे. आता जे पाणी कमी पितात आणि जे भरपूर प्रोटीनयुक्त आहार घेतात, प्रोटीनचा डाएट जास्त करतात, त्या लोकांमध्ये किडनी स्टोन्स तयार होतात, त्यांच्यामध्ये मूतखडे तयार होतात. आणि ते किडनी स्टोन्स कशाचे असतात? युरिक ॲसिडचे असतात. कशाचे असतात? युरिक ॲसिडचे असतात. तर ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या हा पॉईंट. आता त्यानंतर आणखीन एक किडनी स्टोन आहेत ते म्हणजे सिस्टीन स्टोन. आता सिस्टीन स्टोन्स कसे फॉर्म होतात? इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर, किडनी एक्सक्रीट टू मच ॲमिनो ॲसिड. तर सिस्टिक स्टोन्स जे आहेत हे जेनेटिक डिसऑर्डरमुळे तयार होतात. म्हणजे एक प्रकारचा अनुवांशिक हा रोग आहे. अनुवांशिकतेमुळे, जेनेटिक डिसऑर्डरमुळे हे स्टोन्स तयार होतात. आता हे स्टोन्स कसे तयार होतात? तर याच्यामध्ये काय होते बाळांनो की आपली जी किडनी आहे ते सिस्टीन नावाचं जे ॲमिनो ॲसिड आहे, कोणतं? सिस्टीन नावाचं जे ॲमिनो ॲसिड आहे त्याला जास्त प्रमाणात एक्सक्रीट करते. म्हणजे आपल्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात ते सिस्टीन दिसायला लागते आणि त्यामुळे मग आपल्याला सिस्टीन स्टोन्स याचे खडे तयार होतात, मूतखडा तयार होतो सिस्टीन स्टोनचा. ठीक आहे, तर ही सगळी माहिती पाहिली आपण या किडनी स्टोन किंवा रिनल कॅल्क्युलायबद्दल. तर असे हे मूतखडे आहेत जे वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सपासून तयार झालेले आहेत आणि या वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सपासून तयार झाले असल्यामुळे यांचे वेगळे वेगळे ग्रुप तयार झालेले आहेत. काही स्टोन्स हे कॅल्शियम स्टोन्स म्हणतो आपण त्यांना, काहींना स्प्रुविट स्टोन्स म्हणतो, काहींना युरिक ॲसिडचे स्टोन्स म्हणतो, काही सिस्टीन स्टोन्स असं म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे किडनी स्टोन्सच आहेत, फक्त हे वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सपासून तयार झालेले आहेत. आता किडनी स्टोन झालं, रिनल कॅल्क्युलाय झाला, मूतखडा झाला, हे ओळखायचं कसं आपण? तर ओळखण्याचं सिंपल आहे बाळांनो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भरपूर सारं पेन होते, खूप दुखायला लागते आपल्या मागच्या बाजूला, कारण किडनी आपल्या मागच्या बाजूला असल्यामुळे मागच्या बाजूला खूप जोरात दुखायला लागते आणि बॅक दुखायला लागते. हे आपली जी पाठ आहे खूप जोरात दुखायला लागतो. तो माणूस आपण पाहू शकत नाही, एवढा तडमड करायला लागतो किडनी स्टोनमध्ये. आणि साईडला दुखायला लागते, हे दोन्ही बाजू जे आहे आपल्या हे साईडला पण दुखायला लागते. काय लिहिलेलं आहे सिम्पटम बघा, इंटरमिडिएट पेन इन बॅक अँड साईड्स. मागून आणि साईडला खूप जोरात राऊंड पेन होते. आणि त्यानंतर हेझी ब्राऊन पिंकिश युरिन. हेझी म्हणजे काय? अस्पष्ट ब्राऊन पिंकिश कलरची युरिन आपल्याला होते, लघवी होते. त्यानंतर आणखीन काय सिम्पटम्स आहे? मूतखडा झाला, आणखीन कसं ओळखायचं? त्यानंतर फ्रिक्वेंट अर्ज टू पास युरिन, वारंवार लघवीला जायची इच्छा होणे पण लघवी येत नाही. लघवीला जावं वाटते पण लघवी येत नाही. पेन ड्युरिंग मिच्युरेशन, लघवी करतो आपण तेव्हा खूप दुखायला लागते, खूप पेन होते. मिच्युरेशन म्हणजे काय? मिच्युरेशन म्हणजे टू ॲक्ट युरिन पास, म्हणजे
लघवी करायची जी प्रोसेस आहे त्याला आपण मिच्युरेशन असं म्हणतो. जेव्हा आपण मिच्युरेशन करतो, लघवी करतो, तेव्हा खूप दुखायला लागते, खूप पेन होते. तर हे याचे काही सिम्पटम्स आहे. कशाचे? किडनी स्टोनचे किंवा रिनल कॅल्क्युलायचे, किंवा आपण त्याला मराठीमध्ये मूतखडा किंवा हिंदीमध्ये त्याला पथरी म्हणतो. तर ह्या मूतखडा झाला, पथरी झाली किंवा किडनी स्टोनचे हे सगळे सिम्पटम्स आहेत, ते लक्षात ठेवा. आता मग हे सिम्पटम आपल्याला दिसायला लागले तर आपण डॉक्टरकडे जातो. बरोबर, डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर आपल्याला टेस्ट करायला लावतो. एक तर मग आपल्याला रक्तलघवीच्या टेस्ट करायला लावतो, किंवा मग डॉक्टर आपल्याला किडनीचा एक्सरे करायला लावतो, किंवा मग सोनोग्राफीमधून हे ओळखून पडते. सोनोग्राफीमध्ये तर क्लिअर दिसून पडते आपल्याला की आपल्या बॉडीमध्ये कुठे स्टोन आहे, आपल्या युरिनरी सिस्टममध्ये कुठे स्टोन आहे. किडनीमध्ये स्टोन आहे की युरेटरमध्ये स्टोन आहे की आपल्या ब्लॅडरमध्ये स्टोन्स आहे. तर किती स्टोन आहेत हे सुद्धा त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये दिसून पडते. तर काय काय टेक्निक वापरल्या जातात बघा, इथे नोटसुद्धा केलेलं आहे. कलर ऑफ युरिनचा कलर चेंज होऊन जातो. जेव्हा आपल्याला मूतखडा होतो, युरिनचा कलर चेंज होऊन जातो. त्याचबरोबर किडनीचा एक्सरे करून सुद्धा आपण किडनी स्टोन झाला आहे की नाही हे ओळखू शकतो. किडनीचा एक्सरे काढला जातो, किंवा मग सोनोग्राफी ऑफ किडनीचा सोनोग्राफी करून सुद्धा आपण ओळखू शकतो. तर हे काही आपण डिसीजेस बघितले आपल्या युरिनरी सिस्टमचे रिलेटेड. आता आणखीनही काही 2-3 डिसीज आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आधी मी हे जुनं जे आहे हे पुसून टाकतो आणि मग न्यू जे आहे याच्यावर लिहितो. ठीक आहे. तर बाळांनो, आणखीनही काही आपल्या युरिनरी सिस्टमची किंवा एक्सक्रेटरी सिस्टमची रिलेटेड डिसीजेस आहेत. जसे की फर्स्ट जो डिसीज आहे तो आहे युरेमिया. युरेमिया म्हणजे काय की ब्लडमध्ये युरियाचं प्रमाण वाढणे, युरियाचं पर्सेंटेज वाढणे. जो आपला मेन नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे तो आहे युरिया. आपण प्रत्येक दिवशी 20 ते 25 ते 30 ग्रॅम एवढा युरिया आपल्या युरिनमधून म्हणजे आपल्या लघवीमधून आपण बॉडीच्या बाहेर फेकून देत असतो. तर आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझममध्ये हा युरिया तयार होत असतो, जो की आपला मेन नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे. आणि आपल्या ब्लडमध्ये याचं पर्सेंटेज ठरलेलं आहे. किती पर्सेंटेज असते आपलं नॉर्मल प्रत्येकामध्ये याचं पर्सेंटेज आहे ते म्हणजे 0.01 to 0.03% हे नॉर्मल रेंज आहे युरियाची, आपल्या ब्लडमध्ये असलेला हा युरिया. ठीक आहे. पण जर समजा हा 0.05%च्या वर जर गेला तर मग या कंडिशनला युरेमिया असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्या कंडिशनला? युरेमिया. युरेमिया म्हणजे काय? जास्त प्रमाणात युरिया ब्लडमध्ये प्रेझेंट असणे. जास्त प्रमाणात म्हणजे किती प्रमाणात? 0.05%च्या वर युरिया ब्लडमध्ये प्रेझेंट असणे, त्या कंडिशनला युरेमिया असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय होऊ शकतं बाळांनो? इट इज हार्मफुल अँड लीड टू द किडनी फेल्युअर. जास्त युरिया जर ब्लडमध्ये जमा राहिला तर मग ते हार्मफुल आहे आणि आपल्या किडनीला तो फेल्युअर सुद्धा करू शकतो. किडनी निकामी होऊ शकते, किडनी काम करणं बंद करू शकते. आणि किडनी जर निकामी झाल्या किडनीनं काम करणं बंद केलं तर मग आपल्या बॉडीमधले वेस्ट प्रोडक्ट बाहेर कोण काढणार? ते सगळे वेस्ट प्रोडक्ट तर बॉडीमध्येच जमा राहणार मग, कारण किडनीचं मेन काम थांबलं ना, किडनीनं काम करणं बंद केलं तर सगळे वेस्ट प्रोडक्ट बॉडीमध्येच जमा होतील. म्हणून किडनीचं प्रॉपर फंक्शनिंग आवश्यक आहे. ठीक आहे. तर हा आपला आणखीन एक आपण डिसीज बघितला जो आहे युरेमिया. त्यानंतर आहे तो म्हणजे नेफ्रिटिस. नेफ्रिटिस म्हणजे काय बघा, नेफ्रिटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ किडनीचं इन्फ्लामेशन होणे, किडनीवर सूज येणे, त्याला नेफ्रिटिस असं म्हटलं जातं. आता हा जो वर्ड आहे नेफ्रिटिस कसा फॉर्म झाला? नेफ्रिटिस म्हणजे लक्षात ठेवा, नेफ्रिटिस म्हणजे नेफ्रॉनशी रिलेटेड आहे. नेफ्रॉन म्हणजे किडनीशीच रिलेटेड आहे. आणि टायटिस, नेफ्रॉन आणि टायटिस अशा 2 वर्डपासून हा वर्ड फॉर्म झालेला आहे. याच्यामध्ये नेफ्रॉन सुद्धा आहे आणि टायटिस सुद्धा आहे. टायटिस म्हणजे लक्षात ठेवायचं इन्फ्लामेशन, सूज म्हणतो आपण मराठीमध्ये, सूज येणे. ITIS हा वर्ड आला टायटिस तर समजून चालायचं की त्याचं मिनिंग आहे सूज, कोणत्याही ऑर्गनवर आलेली सूज. जसं की समजा स्किनवर सूज आली असेल तर मग त्याला वर्ड वापरला जातो डर्मॅटायटिस. डर्मा म्हणजे स्किन आणि टायटिस म्हणजे इन्फ्लामेशन, सूज. स्किनवर आलेली सूज डर्मॅटायटिस. तसंच किडनीवर आलेली सूज म्हणजे नेफ्रिटायटिस. लक्षात आलं का? टायटिस म्हणजे काय? तर नेफ्रिटायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ किडनीवर आलेली ही सूज असते. आता याच्यामध्ये काय होते? नेफ्रिटायटिस मध्ये काय होते बाळांनो? तर भरपूर साऱ्या प्रमाणात जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स ब्लडमधून आपल्या युरिनमध्ये यायला लागतात. आता खूप सारे प्रोटीन जर ब्लडमधून युरिनमध्ये आले तर मग आपला जो ब्लडचा जो कोलायडल प्रेशर जे आहे, ऑस्मोटिक कोलायडल प्रेशर, ते डिस्टर्ब होऊन जाईल, ते चेंज होऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे ना की ब्लड ऑस्मोटिक कोलायडल प्रेशर जे आहे ते कशासाठी आवश्यक आहे? ते म्हणजे फिल्ट्रेशनसाठी आवश्यक आहे. भलेही ते अपोज करत असेल फिल्ट्रेशनला, पण ते प्रेशर असणं आवश्यक आहे, जे 30 असते आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. ब्लड ऑस्मोटिक कोलायडल प्रेशर त्याला म्हणतात.
आणि ते प्रोटीनमुळेच मेंटेन राहते है ना. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की प्रोटीनमुळेच ते प्रेशर मेंटेन राहत असते किंवा प्रोटीनमुळेच ते प्रेशर असते. आता काय झालं की ब्लडमधून प्रोटीन युरिनमध्ये यायला लागले, मग आता ते प्रेशरच राहणार नाही. प्रेशर राहणार नाही म्हणजे काय की व्यवस्थित किडनीचं फंक्शन होणार नाही आणि मग त्यामुळे काय होईल की आपल्या ब्लडमध्ये जे फ्लुइड आहे ते फ्लुइड ब्लडमधून आपल्या टिश्यूमध्ये यायला लागेल. ते फ्लुइड आधी कुठे होतं, ब्लडमध्ये. आता प्रेशर डिस्टर्ब झालं, मग ते फ्लुइड ब्लडमधून टिश्यूमध्ये यायला लागते आणि मग ते फ्लुइड टिश्यूमध्ये जमा व्हायला लागते. मग आपले टिश्यू फुगायला लागतात, टिश्यूमध्ये पाणी जमा व्हायला लागते, टिश्यूमध्ये फ्लुइड जमा व्हायला लागते आणि त्या कंडिशनला म्हटलं जातं इडिमा. काय म्हटलं जातं त्याला, इडिमा. लक्षात ठेवा, मी इथे नोट डाऊन करून देतो तुम्हाला, इडिमा. डिपॉझिशन ऑफ टिश्यू फ्लुइड, टिश्यूमध्ये फ्लुइड जमा होणे त्याला इडिमा म्हणतात. आणि ते का जमा होते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या अशा तऱ्हेनं ह्या सगळ्या कंडिशन ज्या आहेत ह्या तुम्हाला नेफ्रिटिसमध्ये बघायला भेटतील. नेफ्रिटिस हा एक डिसऑर्डर आहे आपल्या किडनीशी रिलेटेड. त्यानंतर लास्ट जो डिसऑर्डर आपल्याला दिलेला आहे, डिसीज दिलेला आहे, तो आहे रिनल फेल्युअर, म्हणजे किडनी फेल होऊन जाणे. किडनी फेल होणे म्हणजे काय, किडनीचं काम किंवा किडनीचं फंक्शन स्टॉप होऊन जाणे. आता बघा काय, डिक्रीज ऑर सिजेशन ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय की तुम्हाला माहित असेल ना की आपलं ब्लड किडनी काय करते, फिल्टर करते आणि फिल्टर झालेलं जे ब्लड आहे ते मग त्या बॉमन कॅप्सूलमध्ये जमा होऊन जाते. आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हणतो आणि त्या प्रोसेसला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असं म्हणतो. मग नंतरच आपली लघवी तयार होते ना त्या सगळ्यामधून, तुम्हाला आठवते व्यवस्थित डायग्राम, तर त्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असं म्हणतो. ब्लड छानल्यानंतर ते खाली जे सगळं राहते ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे आणि मग त्या प्रोसेसला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असं म्हणतो. आता किडनी जेव्हा काम करणं बंद करते तेव्हा काय होते, हे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आहे तो कमी होऊन जाते. म्हणजे लघवी तयार होणार नाही, तयार होईल, एक तर कमी तयार होईल. लक्षात आलं का तुमच्या. रिनल फेल्युअर म्हणजे काय, डिक्रीज ऑर सिजेशन ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, म्हणजे सरळ सरळ मिनिंग आहे कमी तयार, लघवी कमी तयार होणे किंवा बिलकुलच लघवी तयार होणे थांबणे. युरिनेशन जे आहे ते बिलकुलच बंद होऊन जाणे, त्याला किडनी फेल्युअर असं म्हटलं जातं. आता याचे सुद्धा दोन टाईप आहे. देर आर 2 टाईप ऑफ किडनी फेल्युअर, रिनल फेल्युअर. तर कोणते दोन टाईप आहे, एक आहे अक्यूट रिनल फेल्युअर ज्याला शॉर्टमध्ये ARF असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे क्रोनिक किडनी डिसीज ज्याला शॉर्टमध्ये CKD असं म्हटलं जातं. आता सगळ्यात आधी आपण अक्यूट रिनल फेल्युअर किंवा ARF म्हणजे काय ते समजून घेऊ. आता रिनल फेल्युअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, किडनी न काम करणे बंद करून देणे. किडनीचं जे मेन काम आहे युरिन फॉर्मेशन किंवा लघवी तयार करणे, ते काम जी किडनी जे आहे ते बंद करून टाकते, आपण त्याला रिनल फेल्युअर असं म्हणतो. तर अक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे काय, तर बघा कधी अक्यूट म्हणजे काय, अक्यूट म्हणजे अचानक होणे, अचानक होणारी ही प्रोसेस आहे. काय होते अचानक की कधी कधी किडनीमध्ये ब्लिडिंग वगैरे होऊन जाते. त्या ब्लिडिंगमुळे काय आहे की ब्लिडिंग झालं की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आहे तो कमी होऊन जातो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी झाला की युरिनेशन जे आहे किंवा लघवी तयार होणे जे आहे ते कमी होऊन जाते. जनरली आपण 1 ते 1.5 लिटर एवढी युरिन तयार करत असते आपली किडनी रोजच्या रोज. पण या कंडिशनमध्ये काय होऊन जाते, अक्यूट रिनल फेल्युअरमध्ये काय होते की किडनी अर्धीच युरिन तयार करायला लागते, म्हणजे कमी त्याचं फंक्शनिंग जे आहे ते डिस्टर्ब होऊन जाते. किडनी फक्त जवळपास 400 ml एवढी युरिन रोज तयार करते. म्हणजे किती तयार करायला पाहिजे, 1 लिटर, पण किती तयार करते, अर्धा लिटरपेक्षाही कमी. म्हणजे किडनीचं फंक्शन डिस्टर्ब झालं की नाही, लक्षात आलं. तर यालाच म्हटलं जातं अक्यूट रिनल फेल्युअर. तर अक्यूट रिनल फेल्युअर कधी होते, जेव्हा अचानक काही ब्लिडिंग झालं, काही ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा अचानक काही अशा काही घटना घडल्या की त्याच्यामुळे अक्यूट रिनल फेल्युअर ही प्रोसेस होते, ज्यामुळे किडनी लघवी व्यवस्थित तयार करत नाही. लघवीचं तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कमी होऊन जाते, स्लो होऊन जाते. 1 ते 1.5 लिटरपासून 400 mlच किडनी आपल्या लघवी तयार करायला लागतात. आणि मग हे ओळखता सुद्धा येतं, याला एक बायोकेमिकल प्रोसेसनी ओळखता येतं. कसं ओळखता येतं याला, हे डायग्नोज बाय एलिव्हेटेड क्रिएटिन लेवल. क्रिएटिनची लेवल जर वाढली, डॉक्टर काय करतात, समजा तुम्हाला लघवी कमी तयार होत आहे तुमच्या बॉडीमध्ये, तुम्ही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला युरिनच्या टेस्ट करायला लावतात, तुम्हाला लॅबमध्ये पाठवतात, लॅबॉरेटरीमध्ये पाठवतात आणि मग त्या लॅबॉरेटरीमधला रिपोर्ट आला, क्रिएटिन जर वाढवलेलं दाखवलं तर मग डॉक्टर समजून जातं की तुम्हाला किडनीशी काहीतरी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. आणि तो कोणता रोग असू शकतो, अक्यूट रिनल फेल्युअर. म्हणजे किडनी जी आहे ते प्रॉपर फंक्शनिंग करत नाही आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, त्याला आपण अक्यूट रिनल फेल्युअर असं म्हणतो किंवा ARF असं म्हणतो. त्यानंतर लास्ट जी कंडिशन आहे रिनल फेल्युअरची ती आहे क्रोनिक किडनी डिसीज, CKD असं म्हणतात. क्रोनिक म्हणजे काय की या कंडिशनमध्ये काय होय की किडनी हळूहळू आपलं काम करणं बंद करून टाकते. किडनी अशी एक वेळ येते की किडनी बिलकुल लघवी तयार करत नाही.
याच्यामध्ये काय होते की बऱ्याचदा किडनीची साईजसुद्धा कमी व्हायला लागते किंवा मग ॲनिमिया झाला. ॲनिमिया म्हणजे काय, RBC जर बॉडीमध्ये कमी व्हायला लागल्या, RBC रेड ब्लड सेल्स जे आहेत, लाल रक्तपेशी आपण मराठीमध्ये म्हणतो, तर त्या RBC कमी होणे, रेड ब्लड सेल कमी होणे, त्याला ॲनिमिया म्हणतात. ॲनिमियामुळे किंवा किडनीची साईज छोटी छोटी होणे याच्यामुळे काय होऊन जाते की किडनी आपलं फंक्शन व्यवस्थित करत नाही. किडनीचं फंक्शन काय, लघवी व्यवस्थित तयार करत नाही किडनी, आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, क्रोनिक किडनी डिसीज. हळूहळू किडनी काम करणं कमी करून देते, अचानक नाही करत, हळूहळू काही 2-3 वर्ष त्याला लागतात आणि मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रोनिक किडनी डिसीज असं म्हणतो. तर बाळांनो, हे आपल्याला हे सगळे जे आहेत डिसऑर्डर किंवा डिसीजेस आपल्या या बुकमध्ये दिलेले आहे, आपल्या युरिनरी सिस्टमची रिलेटेड किंवा एक्सक्रिटरी सिस्टमची रिलेटेड. तर खूप इझी आहे, खूप सोपे आहेत, आणि आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण हे रोग ऐकत असतो. आपण आपल्या घरामध्ये पण बऱ्याच लोकांना हे प्रॉब्लेम असतील. तर व्यवस्थित लक्ष ठेवा, तुम्हाला आठवलं पाहिजे हे सगळं काही. खूप सिम्पल आहे, इझी आहे. आणि त्यानंतर मग आता आपला या चॅप्टरचा आपण लास्ट पार्टकडे आलेला आहे, आणि तो आहे हिमोडायलिसिस. हिमोडायलिसिस जे आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.